हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या गुरुवार 15 जानेवारीच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आलेत आणि जे नाही व्हायला पाहिजे ते सगळं घडलंय. आपल्या अपेक्षेप्रमाणे शेवटी पूजा आणि बाळजाबाईचा प्लॅन यशस्वी झाला. पूजाने दुष्यंत आणि तिचं नातं कृष्णासमोर आणलं, त्यामुळे कृष्णाला जबर धक्का बसला आणि कृष्णाने दुष्यंतला दोषी धरलं. तुम्ही मला फसवलंय. तुम्ही तुमच्या आईच्या राजकारणासाठी राजकारणात त्यांचं वर्चस्व टिकावं म्हणून माझ्याशी लग्न केलं. तुम्ही मला का फसवलं असा जाब तिने दुष्यंतला विचारला. पण दुष्यंत त्याची बाजू सांगत होता, तिला समजावण्याचा प्रयत्न करत होता, पण कृष्णाने त्याचं काहीच ऐकून घेतलं नाही. पूजाने या संधीचा फायदा उचलला आणि मी खूप मोठी त्यागमूर्ती असा आव कृष्णासमोर आणला की कृष्णा, दुष्यंत फक्त तुझा आहे आणि मला तुमच्या संसारात नाही यायचंय. तिने आसवं गाळली आणि कृष्णाचा दुष्यंतपेक्षा पूजावर जास्त विश्वास बसला. आणि दुसरीकडे कृष्णा आणि दुष्यंत हे दोघे खूप दुःखी होते. दुष्यंत कृष्णाला समजावण्याचा प्रयत्न करत होता, पण त्याच वेळेस एक गाडी आली आणि या गाडीने चक्क कृष्णाला उडवलंय. कृष्णाचा खूप मोठा अपघात झालाय. मग हा जीवघेणा अपघात आहे का? कृष्णाचा जीव जाणार की वाचणार हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच बंब्या पतंग आणि मांजा घेऊन दुष्यंतच्या घरी पोहोचतो आणि दुष्यंतला आवाज देतो. दुष्यंत बाहेर येतो आणि विचारतो, काय रे? तर बंब्या म्हणतो, चला न दाजी, मस्त पतंग उडूया. तुम्ही एकटेच का आलात? कृष्णा कोठे? तर इकडे पूजा तिच्या रूममध्ये असते आणि विचार करते, कृष्णा अजून का नाही आलीये? कृष्णा आल्याशिवाय मी माझा प्लॅन नाही सुरू करू शकत. ती लवकरात लवकर यायला हवी. देवा, त्या कृष्णाला लवकर पाठव असा विचार पूजा करत असते. तर इकडे दुष्यंत बंब्याला सांगतो, मला काय माहीत ती कृष्णा कोठे गेलीये? तर बंब्या विचारतो, असं कसं तुम्हाला माहीत नाही? ती तुमची बायको आहे ना? तर दुष्यंत सांगतो, हे मला माहितीये, तुला माहितीये, पण तिला नाही माहीत वाटतं. विसरलीये ती. सकाळी सकाळी घराबाहेर गेली, सांगितलं सुद्धा नाही कुठे चाललीये. असं कुठे असतं का? आणि तो बंब्यावरच चिडतो. तर बंब्या म्हणतो, येईल दाजी, ती काहीतरी काम असेल, चला आपण पतंग उडूया. तर दुष्यंत सांगतो, मला नाही पतंग उडवता येत. बंब्या त्याला समजावून सांगतो, अहो खूप सोपं असतं ते, मी तुम्हाला शिकवेल, चला चला मजा येईल. दुष्यंत म्हणतो, ठीक आहे, तेवढाच माझा टाइमपास होईल. आणि हे दोघे पतंग उडवण्याची तयारी करतात. तर इकडे पूजा ही आपल्या रूमच्या खिडकीमधून खाली पाहते, तेव्हा दुष्यंत आणि बंब्या पतंग उडवताय हे तिला दिसतं. बंब्या हा मांजा दुष्यंतच्या हातात देतो आणि स्वतः पतंग घेऊन उभा राहतो आणि म्हणतो, दाजी जोरात उडवर का? आणि तो पतंग हवेत उडवतो. दुष्यंत ओढण्याचा प्रयत्न करतो, पण दुष्यंतने आजपर्यंत कधीच पतंग उडवले नसतो, म्हणून त्याला नीट पतंग उडवताच येत नाही. तेव्हा बंब्या म्हणतो, काय दाजी, तुम्हाला साधा पतंग सुद्धा उडवता येत नाही का? त्यामुळे दुष्यंत खूप चिडतो. पूजा हे सगळं पाहते आणि चिडून म्हणते, उडवा उडवा, तुम्ही मस्त पतंग उडवा. येथे माझ्या आयुष्याची पतंग कटलीये, पण आज मी दुष्यंत आणि कृष्णाच्या नात्याची पतंग कायमची काटणारे. मग पहा काय होतं तुमचं ते. इकडे बंब्या आणि दुष्यंत पतंग उडवण्याचा प्रयत्न करत असतात, पण दुष्यंतला पतंगच उडवता येत नाही. तेवढ्यात कृष्णा घरी येते. दुष्यंत बंब्यावर चिडून म्हणतो, तू पतंग बदल रे, तुझी पतंगच खराब आहे, त्यामुळे उडत नाहीये. बंब्या म्हणतो, अहो नाही दाजी, पतंग चांगली आहे. तेवढ्यात कृष्णा म्हणते, ओ दुष्यंत सरकार, पतंग चांगली आहे, तुम्हाला उडवता येत नाहीये. आणि ती दुष्यंतवर हसू लागते. कृष्णाला पाहून दुष्यंत खूप चिडतो. कृष्णा हा डब्बा तेथे टेबलवर ठेवते आणि पुढे येते आणि म्हणते, थांबा दुष्यंत सरकार, मी तुम्हाला पतंग उडवायला शिकवते. दुष्यंत चिडून म्हणतो, काय पतंग उडवायला शिकवते? येथे सकाळपासून गायब होती, कोठे गेली ते सांगितलं नाही आणि पतंग उडवायला शिकवते म्हणजे? कृष्णा, आधी मला सांग, तू कोठे गेली होतीस? कृष्णा म्हणते, दुष्यंत सरकार, आपण निवांत बोलू, मी तुम्हाला सगळं सांगते, पण आधी मी तुम्हाला पतंग उडवायला शिकवते. आज मकर संक्रांत आहे, आज नाही पतंग उडवायचा तर कधी उडवायचा? चला आपण पतंग उडवूया. तर दुष्यंत विचारतो, असं कसं? तू कोठे गेली होती ते सांग मला. तर कृष्णा म्हणते, सांगते सांगते, सगळं सांगते, पण आधी पतंग उडवूया. आणि ती दुष्यंतला मांजा पकडायला सांगते आणि पतंग उडवू लागते. दुष्यंत विचार करतो, हिच्याशी बोलून काही फायदा नाहीये. तर इकडे पूजा टेन्शनमध्येच असते. ही कृष्णा अजून का आली नाहीये? कोठे कडमडलीये? लवकरात लवकर यायला हवी. तेवढ्यात तिला कृष्णाचा आवाज येतो. पूजा ही खिडकीतून पाहते
तर कृष्णा आली हे तिला दिसतं, त्यामुळे तिला खूप आनंद होतो. तर इकडे दुष्यंत आणि कृष्णा बंब्याबरोबर मस्त पतंग उडवण्याची मजा लुटत असतात. तर पूजा ही कृष्णाला पाहून खुश होते आणि विचार करते, कृष्णा वेळेवर आली, जेवढा पतंग उडवायचा तेवढा उडून घे. आता तुमच्या नात्याचा पतंग मीच कापणार आहे. आणि ती हॉलमध्ये यायला निघते. दुष्यंत आणि कृष्णा या दोघांचा पतंग हवेत खूप उंच उडत असतो, त्यामुळे कृष्णा चांगलीच खुश असते. कृष्णा दुष्यंतला म्हणते, दुष्यंत सरकार पहा, पतंग कसा उडतोय, आता तुम्ही उडवा, तुम्हाला सुद्धा खूप मजा येईल. पण दुष्यंतला मात्र कृष्णाला पूजाचं सगळं सत्य सांगायचं असतं, त्यांच्या नात्याचं सत्य सांगायचं असतं. आणि तो कृष्णाला म्हणतो, कृष्णा मी पतंग नंतर उडवेल, आधी मला तुला काहीतरी महत्त्वाचं सांगायचंय. कृष्णा विचारते, हा बोला ना, कालपासून तुम्ही तेच म्हणताय, महत्त्वाचं सांगायचंय, महत्त्वाचं सांगायचंय, काय महत्त्वाचं सांगायचंय? तर दुष्यंत म्हणतो, कृष्णा आता तू हा पतंग उडवते ना, मग या पतंगाचा जो मांजा आहे तो कसा बळकट असला पाहिजे, नाहीतर आपली पतंग कापली जाईल. तसंच नात्याचं सुद्धा असतं, नातं हे बळकट असलं पाहिजे, विश्वासाचं असलं पाहिजे, नाहीतर नात्याचा पतंग सुद्धा कापला जातो. कृष्णा म्हणते, हा हे एकदम बरोबर बोललात तुम्ही, एकदम भारी. आता हे भक्तीसारखं बोलणं सोडा आणि काय बोलायचं ते स्पष्ट बोला. कृष्णा ही पतंग उडवण्यातच मग्न असते. दुष्यंत तिला म्हणतो, माझं ऐकतेस ना तू? तर कृष्णा म्हणते, हो ऐकते मी तुमचं, बोला. तेव्हा कृष्णा दुष्यंतला सांगते, मी आणि पूजा म्हणजे आमचं, आम्ही दोघे असं म्हणून तो अडखळत असतो. पूजाबद्दल सांगण्याची त्याची हिंमतच होत नाही. आणि त्याच वेळेस कृष्णाची पतंग कटते. कृष्णा खूप चिडते आणि म्हणते, काय दुष्यंत सरकार, तुम्ही वेळेवर ढील नाही दिली, त्यामुळे पतंग कापला ना माझा. दुष्यंत चिडून म्हणतो, कृष्णा मी तुला काहीतरी महत्त्वाचं सांगतोय आणि तुझं काय पतंग उडवणं चालू आहे, ऐक माझं. कृष्णाला समजतं की दुष्यंत सिरियस आहे. दुष्यंत आणि कृष्णा हे दोघे एकमेकांकडे पाहत असतात. दुष्यंतला कृष्णा म्हणते, ठीक आहे दुष्यंत सरकार, बोला काय सांगायचं होतं तुम्हाला. तर कृष्णाला दुष्यंत सांगतो, मी आणि पूजा तो काही सांगणार. त्याच वेळेस दुष्यंतचा रिमाइंडर वाचतो. हा रिमाइंडर असतो की त्याला पूजाला औषधं द्यायची आहे. कृष्णा म्हणते, अहो पूजाला औषध द्यायची वेळ झाली, आधी तुम्ही पूजाला औषध देऊन या, आपण नंतर बोलूया. दुष्यंतचा नाईलाज होतो. म्हणजे ही पूजा दुष्यंत आणि कृष्णाच्या आयुष्याचं वाटोळ करायला निघाली आहे, पण या दोघांना त्या पूजाचीच काळजी आहे की तिने वेळेवर औषधं घ्यायला हवी. दुष्यंत सुद्धा विचार करतो, आधी तिला औषध देऊन येतो आणि मग कृष्णाशी निवांत बोलेल. आणि दुष्यंत पूजाला औषध देण्यासाठी घरामध्ये निघून जातो. कृष्णा बंब्याबरोबर पतंग उडवू लागते. दुष्यंत हा घरामध्ये येतो, त्याच वेळेस पूजा ही तिच्या रूममधून बाहेर निघते आणि जिन्यावरून खाली उतरत असते. हीच ती योग्य वेळ असं पूजाला वाटतं आणि पूजा ही जिन्यावरून पाय घसरून पडल्याचं नाटक करते. दुष्यंत तिच्याकडे पाहतो आणि चांगलाच घाबरतो. दुष्यंत तिच्यापर्यंत येईपर्यंत पूजा ही जिन्यावरून खाली पडलेली असते आणि बेशुद्ध झालेली असते. दुष्यंत तिला उठवण्याचा प्रयत्न करतो, पूजा काय झालं, उठ. पण पूजा ही बेशुद्ध झालेली असते. आता ती नाटक करतीये की खरंच बेशुद्ध आहे हे देवास ठाऊक. इकडे कृष्णा ही बंब्याबरोबर मस्त पतंग उडवत असते. ती विचार करते, खूप वेळ झाला, अजून दुष्यंत सरकार आले नाही, मी त्यांना बोलवायला जाते. ती बंब्याला सांगते, तू पतंग उडव. आणि ती पूजाच्या ऑफिसमधून आणलेला हा बॉक्स घेऊन घरामध्ये येऊ लागते. तर इकडे दुष्यंत हा पूजाला उठवत असतो, पूजा उठ ना. पण पूजा काही उठतच नाही. दुष्यंत तिच्या तोंडावर पाणी मारतो. पूजाच्या डोक्याला लागलेलं सुद्धा असतं. पूजाला शुद्ध येते. दुष्यंत तिला उभं करतो आणि मग पूजाचा ड्रामा सुरू होतो. त्याच वेळेस कृष्णा तेथे आलेली असते, पण पूजा आणि दुष्यंतला दिसत नाही की कृष्णा आलीये. आणि पूजा ही चक्क दुष्यंतला आय लव्ह यू डी असं म्हणते. दुष्यंतला जबर धक्काच बसतो. दुष्यंतला समजतं की खाली पडल्यामुळे पूजाची स्मरणशक्ती परत आलीये, तिचा गजनी परत आलाय, तिला सगळं आठवलंय. आणि कृष्णा हे पाहून तिला जबर धक्काच बसतो. पूजा ही चक्क दुष्यंतला आय लव्ह यू म्हणते, त्यामुळे तिच्या पायाखालची जमीनच सरकते. तिला खूप मोठा धक्का बसतो. पण दुष्यंतला अजून हे माहीत नसतं की कृष्णा आपलं बोलणं ऐकतेय. पूजा ही दुष्यंतला म्हणते, डी तू मला का सोडून गेलास, आपलं तर एकमेकांवर किती प्रेम होतं ना, आपण दोघांनी लग्न करायचं ठरलं होतं, संपूर्ण आयुष्य एकत्र राहायचं ठरवलं होतं, मग तू असं का केलं, मला का सोडून गेला, दुसऱ्या मुलीशी लग्न का केलं. दुष्यंतला काय बोलावं हे समजतच नाही. त्याला माहीतच नसतं की कृष्णा बाजूला उभी आहे, त्यामुळे तोही पूजाला सांभाळत नाही. आणि पूजा मात्र आपली सगळी कहाणी सांगत असते.
ती म्हणते, दुष्यंत तुला माहिती आहे ना, तुझ्याशिवाय नाही मी जगू शकत. मग तू माझ्यावर असं का केलं? मला सोडून का गेलास? मी संपेल रे. माझ्या आयुष्यात तुझ्याशिवाय काहीच नाहीये. आपल्या दोघांचं नातं असं तकलादू नव्हतं ना, ते विश्वासावर होतं. म्हणजे पूजाचं नातं कसं होतं हे आपल्या सर्वांना माहिती आहे. एक नंबरची स्वार्थी, पैशांची लालची मुलगी, जिने फक्त पैशांसाठी दुष्यंतबरोबर लग्न केलं होतं. रिलेशनशिपमध्ये होती, दुष्यंतवर प्रेम केलं होतं आणि जेव्हा तिला वाटलं की दुष्यंतवर तिचं प्रेम नाहीये, त्याच्याकडे पैसा नाहीये, तेव्हा दुष्यंतच्या बॉसबरोबर तिने काय केलं हेही आपल्याला माहिती आहे. पण आता ती खूप मोठी सती सावित्री असल्याचा मानते आणि दुष्यंतला आपल्या प्रेमाची आठवण करून देतीये. हे सगळं ऐकून दुष्यंत घाबरलेला असतो, तर कृष्णाला जबर धक्का बसलेला असतो. आजपर्यंत मी ज्या मुलाला नालायक म्हणत होते, तो माझा नवराच निघाला. दुष्यंत आणि पूजाचं एकमेकांवर प्रेम होतं, या गोष्टीवर तिचा विश्वासच बसत नाही. कृष्णा खूप दुःखी होते. तर पूजा ही मात्र दुष्यंतला आपल्या सगळ्या प्रेमाच्या आठवणींबद्दल सांगत असते. आपलं एकमेकावर किती प्रेम होतं, आपण असे का होतो, तू मला का सोडून गेला? आणि पूजा चक्क दुष्यंतला म्हणते, दुष्यंत आतून सुद्धा वेळ गेली नाहीये. आपण एक काम करूया, आपण दोघे पळून जाऊया, दोघे सुखाचा संसार करू. आपलं तर किती स्वप्न होतं ना की आपण दोघांनी जॉब करायचा, दोघांनी आपलं आयुष्य आपल्या मनाने जगायचं, एकत्र राहायचं. मग तो असं का केलं? मला सोडून का गेला? त्या कृष्णाशी लग्न का गेलं? हे सगळं ऐकून कृष्णाला जबर धक्का बसतो आणि तिच्या हातामध्ये जो पूजाच्या ऑफिसमधून आणलेला बॉक्स असतो तो खाली पडतो. आणि हा बॉक्स पाहून, हा आवाज ऐकून दुष्यंत मागे वळून पाहतो. तेव्हा त्याला दिसतं की कृष्णा उभी आहे आणि कृष्णाने हे सगळं ऐकलंय. मी आणि पूजा एकमेकांवर प्रेम करत होतो, आमच्या दोघांचं नातं होतं, हे सगळं तिने ऐकलंय. हे पाहून दुष्यंतच्या पायाखालची जमीनच सरकते. हा बॉक्स खाली पडतो, तर या बॉक्समधून पूजा आणि दुष्यंतचे सगळे रोमॅन्टिक फोटोज खाली पडतात, ज्यामध्ये हे दोघे एकमेकांना पप्पी झप्पी देत आहे, एकमेकांच्या खूप जवळ आहेत. आणि हे फोटो कृष्णाच्या नजरेला पडतात. त्यामुळे कृष्णाचा विश्वास आणखीनच बळकट होतो की पूजा आता जे काही बोलली आहे ते सगळं खरं आहे आणि पूजा आणि कृष्णा हे सगळं पाहत असतात. दुष्यंतला जबर धक्का बसलेला असतो आणि त्याच वेळेस बाळाबाई, आढळराव, मैनावती, दलपत, बंब्या हे सगळे घरामध्ये येतात. दुष्यंत आणखीनच घाबरतो. सगळ्यांना हे फोटो दिसतात. तेव्हा पूजा काय बोलली हे तर त्यांना माहीत नसतं, पण हे सगळे फोटोग्राफ्स पाहून त्यांच्याही लक्षात येतं की पूजा आणि दुष्यंतचं एकमेकांवर प्रेम होतं. घरातील सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो. बाळाबाई तर चांगलीच खुश असते, पण आढळरावांना खूप वाईट वाटतं. कृष्णा आणि दुष्यंतच्या नात्यावर आता खूप मोठी गदा येणार आहे हे त्यांना समजतं. कृष्णा ही डोळ्यात पाणी आणून दुष्यंताकडे पाहत असते. दुष्यंत म्हणतो, कृष्णा माझा ऐकून घे, तुझा खूप मोठा. पण तेवढ्यात कृष्णा त्याला हात दाखवते आणि मला तुमचं काहीच ऐकून घ्यायचं नाहीये असा इशारा त्याला करते. त्यामुळे दुष्यंत हा गप्प बसतो. पण पूजाला मात्र सगळं आलावडे. त्यामुळे पूजा तिचा मेलोड्रामा कंटिन्यू करते. ती पुढे कृष्णाला म्हणते, कृष्णा आय एम रिअली सॉरी. मी डीला पाहिलं आणि माझ्या मनातलं सगळं बोलून गेले. मला माफ कर. मी विसरलेच होते की तुझं आणि दुष्यंतचं लग्न झालंय. आता तू त्याची बायको आहे आणि मला तुमच्यामध्ये नाही यायचंय. डी फक्त तुझा आहे कृष्णा आणि तो नेहमी तुझाच राहील. कृष्णा ही पूजाकडे पाहते. तिला वाटतं, वाह काय त्यागमूर्ती आहे माझी बहीण, स्वतःच्या प्रेमाचा त्याग करते स्वतःच्या बहिणीसाठी. पण ही पूजा कशी आहे हे कृष्णा विसरली आणि दुष्यंत कसा आहे हे सुद्धा विसरली. आणि पूजा ही कृष्णाला म्हणते, मी सगळं विसरले होते, आज माझी स्मरणशक्ती परत आली आहे. माझ्या लक्षातच राहिलं नाही की मी तुझ्या सासरी राहतीये, तुझ्या घरी राहतीये आणि आता डी हा फक्त तुझा आहे. त्याच्या नावाचं मंगळसूत्र तुझ्या गळ्यात आहे कृष्णा आणि हे नेहमी तुझ्याच गळ्यात राहील. पण आमच्या दोघांचं एकमेकांवर प्रेम होतं हे सुद्धा खरं आहे आणि डीने त्याच्या आईला हे सगळं सांगितलं होतं. हे ऐकून कृष्णाला जबर धक्काच बसतो. सगळे बाळाबाईकडे पाहू लागतात. तर बाळाबाई म्हणते, अरे देवा, ती पोरगी तू आहेस का? दुष्यंत तू मला तिच्याबद्दल सांगितलं होतं, पण ती पोरगी ही आहे हे तर मला माहीतच नव्हतं. आणि हे परमेश्वरा, काय तुझी लीला, याच पुरीला तू घरात आणलंस का? आणि ती कृष्णाला विचारते, कृष्णा तुझी बहीणच तुझ्या नवऱ्याची एक्स गर्लफ्रेंड. आणि ती दुष्यंतला विचारते, अरे दुष्यंत, जेव्हा तू या पुरीला घरात घेऊन आला तुझ्या लक्षात नाही आलं का तू किती मोठं वादळ घरात आणतोय? एवढी मोठी चूक तू कशी काय केली?
दुष्यंतला काय उत्तर द्यावं ते समजतच नाही. आढळरावांना मात्र कळलेलं असतं की हा सगळा बाळजाबाईचा डाव आहे. दुष्यंत आणि कृष्णाचा संसार मोडण्यासाठी तिनेच पूजाला घरात आणलंय. कृष्णा हे सगळं आश्चर्याने पाहत असते. दुष्यंतला काय उत्तर द्यावं ते समजतच नाही. दुष्यंत म्हणतो, आई मला सगळं सांगायचंय, माझ्याकडे माझी कारणं आहेत. तर कृष्णा दुष्यंतला थांबवते आणि म्हणते, तुम्ही माझ्या अडाणीपणाचा फायदा उचललाय, तुम्ही मला फसवलंय. हे ऐकून दुष्यंतला जबर धक्काच बसतो. दुष्यंत हा कृष्णाला समजवण्याचा प्रयत्न करतो. कृष्णा, मी खरं सांगतोय की आमच्या दोघांचं नातं होतं, आम्ही दोघे रिलेशनशिपमध्ये होतो, पण आपल्या दोघांचं लग्न होण्याआधी मी ते नातं तोडलं आणि त्यानंतर मी तुझ्याशी लग्न केलं. माझ्याकडे माझी कारणं आहेत, मला तुला ते सांगायचंय. तेवढ्यात मैनावती म्हणते, आणि त्या कारणांमध्ये सगळ्यात मोठं कारण असेल कृष्णा, हो की नाही? दुष्यंत खूप चिडतो. तर कृष्णा म्हणते, होय होय, आत्ता मला समजतंय, सगळ्यात मोठं कारण मी आहे. तुमच्या आईचं राजकारणामधलं वर्चस्व टिकवण्यासाठी तुम्ही माझ्याशी लग्न केलं, म्हणजे हे सगळं राजकारण होतं ना. दुष्यंतला जबर धक्काच बसतो. बाळाबाई खूप खुश होते. कृष्णा दुष्यंतला म्हणते, आत्ता मला कळलं, माझ्या लक्षात का नाही आलं? तुमच्यासारखा एवढा हुशार, शिकलेला, शहरात राहणारा, फाडफाड इंग्लिश बोलणारा माणूस माझ्यासारख्या गावातल्या गावठी अडाणी मुलीशी लग्न करतोय. का लग्न करतोय? तुमचं काय माझ्यावर प्रेम होतं का? नाही, फक्त स्वतःच्या आईचं राजकारणातलं वर्चस्व टिकवण्यासाठी, त्यांच्या राजकारणासाठी तुम्ही माझ्याशी लग्न केलं, मला फसवलं. दुष्यंत खूप दुःखी होतो. कृष्णा रडत असते. ती दुष्यंतला जाब विचारते, दुष्यंत सरकार, तुम्ही असं का केलं? तुम्ही मला का फसवलं? मी काय तुमच्या गळ्यावर सुरा नव्हता ठेवला ना की माझ्याशी लग्न करा? आपल्या दोघांच्या लग्नाआधी मी तुम्हाला विचारलं होतं ना की तुम्हाला माझ्याशी लग्न करायचं असेल, मनातून लग्न करायचं असेल, तरच तुम्ही माझ्याशी लग्न करा. पण तुम्ही तेव्हा हो सुद्धा म्हणाला होता. दुष्यंत म्हणतो, हो, मी तेव्हा हो म्हणाला होतो. कृष्णा विचारते, मग तुम्ही असं का केलं? मला का फसवलं? तुमच्या आधीच्या प्रेमाबद्दल मला का नाही सांगितलं? का तुम्ही असं केलं दुष्यंत सरकार? दुष्यंतला काय बोलावं ते कळतच नाही. कृष्णा ढसाढसा रडू लागते. हे पाहून बाळाबाई, पूजा, मैनावती यांना खूप आनंद होतो, तर आढळरावांना मात्र वाईट वाटतं. कृष्णा आणि दुष्यंतच्या संसारावर खूप मोठं संकट आलंय हे त्यांच्या लक्षात येतं. कृष्णा खूप ढसाढसा रडत असते. दुष्यंत तिला समजवण्याचा प्रयत्न करतो. कृष्णा, माझं ऐकून घे, माझी कारणं आहेत, मला तुला सगळं सांगायचंय, मी तुला सांगणारच होतो. तर कृष्णा चक्क दुष्यंतची गचंडी पकडते आणि त्याला जाब विचारते, दुष्यंत सरकार, तुम्ही असं का केलं? सांगा मला, का फसवलं? का तुम्ही माझ्याशी लग्न केलं? का माझ्या भावनांशी खेळलात? माझं तुमच्यावर प्रेम आहे, तुम्हाला माहिती आहे ना, मग तुम्ही असं का केलं? आणि कृष्णा ही चक्क खाली बसते आणि ढसाढसा रडू लागते. दुष्यंत खूप घाबरतो. तो तिला समजावण्याचा प्रयत्न करत असतो, पण कृष्णा त्याचं काहीच ऐकून घेत नाही. आणि मग दलपत, मैनावती आगीत तेल ओततात. दलपत बाळाबाईला म्हणतो, ओ बाळाबाई, का केलं तुम्ही असं? तुम्हाला जर पूजा मॅडमबद्दल माहीत होतं तर दुष्यंत आणि पूजाचं लग्न लावून द्यायला पाहिजे होतं ना. ही पूजा मॅडम किती शिकलेली आहे, या दोघांची जोडी शोभून दिसली असती, आणि तुम्ही असं नव्हतं करायला पाहिजे. तर मैनावती सुद्धा म्हणते, हो खरंय ना, या अडाणी गावंढळ धोंड्याबरोबर त्या दुष्यंतचं लग्न लावून दिलं, दुष्यंतच्या आयुष्याचं वाटोळं केलंय तुम्ही, वाटोळं. हे ऐकून कृष्णाला खूप वाईट वाटतं. दुष्यंत खूप चिडतो आणि म्हणतो, बस झालं काकी, माझ्या आयुष्याचं काही वाटोळं नाही झालंय. इनफॅक्ट, आणि तो पूजाचं सत्य सांगणार. इतक्यात पूजा जोरात ओरडते, बस झालं, आता बस झालं, कुणी काहीच बोलायचं नाहीये. म्हणजे पूजा दुष्यंतला तिचं सत्य सुद्धा सांगू देत नाही. पूजा कृष्णासमोर हात जोडते आणि म्हणते, कृष्णा मला माफ कर, मी खूप मोठी चूक केली आहे. माझ्या हे लक्षातच नाही आलं की मी तुझ्या सासरी आहे, मी तुझ्या घरी आहे, आणि आता आमच्या दोघांच्या नात्याला काहीच अर्थ नाही आहे, कारण डी फक्त तुझा आहे. डी हा तुझाच असणार आहे आणि तो कधीच माझा होणार नाही. आमच्या दोघांचं नातं होतं हे मी मान्य करते, पण आता तुझ्या गळ्यात त्याच्या नावाचं मंगळसूत्र आहे ना, आणि माझा त्याच्यावर काहीच हक्क राहिलेला नाही आहे. हे सगळं ऐकून कृष्णाला असं वाटतं, वा, माझी बहीण म्हणजे त्यागाची मूर्तीच आहे. खरंच ती किती चांगली आहे, आणि हा दुष्यंतच खरा नालायक आहे. तसंही नवरा कितीही चांगला असला तरी बहीण ती बहीणच असते. तिच्यावरचं प्रेम हे तसूभरही कमी होऊ शकत नाही. मग ती पूजा कितीही वाईट वागली आणि दुष्यंत कितीही चांगला वागला तरी कृष्णाला मात्र पूजाच योग्य वाटणार हे मात्र खरं. तेव्हा कृष्णा काहीच बोलत नाही. बाळाबाई मात्र चांगलीच खुश होते.
वा पूजा वा, काय मेलोड्रामा आहे सुरा तुझा. तर पूजा ही डोळ्यात पाणी आणते आणि कृष्णाला म्हणते, कृष्णा मला माफ कर, मला तुझ्या संसारात नाही यायचंय, तुझ्या संसाराचं नुकसान नाही करायचंय. तू आणि दुष्यंत दोघे एकमेकांसाठी खूप योग्य आहात, मेड फॉर इच अदर आहात. मला दिसतंय ना तुमच्या दोघांचं एकमेकांवर किती प्रेम आहे. तुम्ही दोघे सुखाचा संसार करा, मला तुमच्या संसाराच्या आड नाही यायचंय. असं म्हणून पूजा सुद्धा रडण्याचं नाटक करते. कृष्णाला खूप वाईट वाटतं की माझी बहीण किती चांगली आहे आणि तिला किती त्रास होतोय. तर दुष्यंत एक शब्दही बोलत नाही. म्हणजे पूजा एवढं सगळं बोलून गेली, एवढं सगळं तिने मोठा धिंगाणा घातला. कृष्णा आणि दुष्यंतचं नातं पार मोडायला आलंय. पण तरी सुद्धा दुष्यंत पूजाचं सत्य सांगत नाहीये की ही पूजा एक नंबरची खोटारडी आहे. पूजा ही वेगळ्या नावाने, गौतमी केळकर नावाने तिथे पुण्यात राहायची आणि एकमेकांवर प्रेम असताना सुद्धा पूजाने दुष्यंतला हे सत्य सांगितलं नव्हतं की माझं खरं नाव काय आहे, माझे खरे आईबाप काय आहे. आणि त्यापेक्षा जास्त पूजा ही चक्क दुष्यंतच्या बॉस बरोबरच रात्रभर एका बिछाण्यात होती हे सुद्धा त्याने सांगितलं नाही. आता तो हे सगळं कधी सांगणार आहे देवास ठाऊक. म्हणजे वाईट माणूस हा खोटं बोलतोय, जोर जोरात रेटून बोलतोय आणि त्यामुळे चांगल्या माणसाचं नुकसान होतंय, तरी सुद्धा त्याला सत्य सांगण्याची हिंमत होत नाहीये. हे काहीतरी वेगळंच आहे. पूजा ही रडण्याचं नाटक करते आणि तेथून निघून जाते. जसं काय तिला खूप मोठं दुःख झालंय. आणि कृष्णा ही तेथेच बसलेली असते, रडत असते. दुष्यंतला काय बोलावं हे समजत नाही. आणि पूजाचा हा सगळा मेलोड्रामा पाहून बाळाबाई चांगलीच खुश होते. कारण बाळाबाईला ही अपेक्षा नसते. बाळाबाईला वाटतं की पूजा फक्त सगळं रडगाणं गाईल, पण पूजा ही स्वतः त्यागाची मूर्ती होईल, मी किती चांगली आहे हे दुष्यंत आणि कृष्णासमोर दाखवेल, अशी बाळाबाईला अपेक्षा नसते. त्यामुळे पूजाचं हे सगळं नाटक पाहून ती खूप खुश होते. पण तिच्या चेहऱ्यावरचे हे एक्सप्रेशन, हावभाव आढळरावांना दिसतात, ते हे टिपतात की हा सगळा बाळाबाईचाच प्लॅन आहे. कृष्णा आणि दुष्यंतच्या संसारात वितुष्ट आणण्यासाठी तिनेच हे सगळं केलंय हे आढळरावांच्या लक्षात येतं आणि ते खूप चिडतात. कृष्णा मात्र शून्यात पाहत असते, खूप दुःखी झालेली असते. तिला कसं समजावून सांगावं हाच प्रश्न दुष्यंतला पडतो. तर फ्रेंड्स, खरंच हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचा आजचा एपिसोड खूप दुःखद होता. ज्या गोष्टीची भीती होती तीच गोष्ट शेवटी घडली आहे. पूजा आणि दुष्यंतच्या नात्याचं सत्य कृष्णासमोर आलंय आणि कृष्णाने दुष्यंतलाच जबाबदार धरलंय की दुष्यंत चुकीचा आहे, या सगळ्यामध्ये त्याचीच चूक आहे. मग आता दुष्यंत आणि कृष्णाच्या नात्याचं पुढे काय होणार हे तर पुढील एपिसोडमध्ये कळेल. आणि पुढील एपिसोड हा खूप जबरदस्त असणार आहे. एक खूप मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की आढळराव बाळाबाईला म्हणतील, ज्या लोकांचं एकमेकांवर खरं प्रेम असताना त्यांच्या नात्यात जेव्हा असं एखादं मोठं संकट येतं तेव्हा त्यांचं नातं हे आणखीन बळकट होत असतं, हे लक्षात ठेव बाळाजा. त्यामुळे बाळाबाई ही आणखीनच चिडेल. तर दुसरीकडे पूजा आणि बाळाबाई या दोघी एकमेकींशी हात मिळवणी करतील, चांगल्याच खुश होतील की आपला प्लॅन यशस्वी झालाय आणि आता आपल्याला कुणीच रोखू शकत नाही. तर दुसरीकडे कृष्णा ही चक्क दुष्यंत आणि पूजाचं सत्य कळल्यानंतर घर सोडून निघून जाईल. तेव्हा दुष्यंत हा तिच्या मागे मागे जाणार आणि तो विचारणार, काय झालं, तू का घर सोडून गेलीये. तेव्हा कृष्णा म्हणेल, मला या नात्यात राहायचंच नाहीये, तुम्ही माझा खूप मोठा विश्वासघात केलाय म्हणून मी घर सोडून चाललीये. तेव्हा दुष्यंत हा कृष्णाला समजवण्याचा प्रयत्न करेल, कृष्णा माझं ऐकून तरी घे. परंतु कृष्णा त्याचं काहीच ऐकून घेणार नाही आणि म्हणेल, नाही, मला तुमचं काहीच ऐकायचं नाहीये, तुम्ही माझा खूप मोठा विश्वासघात केलाय. आणि त्याच वेळेस एक 4 व्हीलर तेथे येईल, एक गाडी तेथे येईल आणि ती चक्क कृष्णाला उडवणार, कृष्णाला जोरदार धडक देणार. म्हणजेच कृष्णाचा खूप मोठा अपघात होईल आणि कृष्णा ही रस्त्यावरच पडणार. दुष्यंत घाबरणार. पण आता या ॲक्सिडेंटमुळे कृष्णाचं काय होईल. हा जीव घेणं अपघात तर नाही ना, या अपघातामुळे कृष्णाचा जीव तर जाणार नाही ना. हा खूप मोठा ट्विस्ट या मालिकेत आलाय. मग आता दुष्यंत आणि कृष्णाच्या नात्याचं पुढे काय होईल हा प्रश्न तर दूर राहिला, पण कृष्णा जगणार की मरणार. हा अपघात कृष्णाला देवाघरी तर नेणार नाही ना, कृष्णाची सुद्धा मेमरी तर जाणार नाही ना. हे सगळं पाहणं खूप इंटरेस्टिंग असेल. तर फ्रेंड्स, तुम्हाला काय वाटतं, या अपघातामुळे कृष्णा आणि दुष्यंतच्या नात्यात काय ट्विस्ट येईल नक्कीच कमेंट करून सांगा. आणि हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा,
शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.